बातमी छत्रपती संभाजीनगरमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अल्पवयीन मुलीवर अज्ञाताकडून अत्याचार करण्यात आले। घरात एकटी असलेल्या मुलीला उचलून नेलं। सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, 11 वर्षीय मुलीवर नदीकाठी नेत या नराधमानं अत्याचार केला, काय नेमकं प्रकरण? नक्कीच जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामधील हे संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। बुधवारी रात्री हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे। 11 वर्षीय मुलगी जी आहे ती घरासमोर एकटी होती आणि त्यानंतर त्या एकटी असल्याची संधी घेत एका अज्ञात व्यक्तीने तिला त्या ठिकाणी उचलून नेत नदीच्या काठी तिच्यावरती अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। त्यानंतर त्या मुलीला तिथं त्या शिवारात सोडून देखील देण्यात आलं होतं। त्यानंतर तिच्या आई वडिलांना हे संपूर्ण प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित मुलीला विचारपूस केल्यानंतर एका व्यक्तीने मला उचलून नेऊन अत्याचार केला असल्याचं तिनं सांगितलं। यानंतर सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात आता पोक्सो गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। मात्र हे संपूर्ण हे कुटुंब जे आहे ते परप्रांतीय कुटुंब आहे। परराज्यातून पोट भरण्यासाठी या ठिकाणी आलं होतं। त्यानंतर ते त्या शिवारामध्ये राहत होतं आणि याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी तिच्यावरती या 11 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलेला आहे। या प्रकरणी आता सोयगाव पोलीस ठाण्यात सध्या तरी गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र नेमकी बलात्कार कोणी केला याचा तपास जो आहे ते आता पोलीस करत आहेत। मात्र पोलिसांकडून कशा पद्धतीने या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे विजय? नक्की जर बघितलं तर या परिसरामध्ये असणारे कॅमेरे असेल किंवा त्या गावामध्ये असेल आणि त्याचबरोबर त्या मुलीला विश्वासात घेऊन त्या आरोपीची वेशभूषा जी आहे ती आता पोलिसांकडून काढण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस जे आहे ते तपास करत आहेत नेमका हा आरोपी कोण होता, गावातलाच होता की इतर कोणी होता आणि या मुलीला अत्याचार केला। या मुलीकडून देखील आता तिचे काही फोटो दाखवून त्याची पातळणी जी आहे ते पोलीस करत असल्याचे समजत आहे। निश्चित विजय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।